त्यानंतर दीपक लाड यांना विनंती, आपण थोडक्यात एकाच मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। या ठिकाणी एकटा दीपक लाड बोलत नसून माझ्या खानापूर तालुक्यातल्या, कडेपूर तालुक्यातल्या, या ठिकाणी टाळ्या वाजतायत पलूस तालुक्यातल्या, माऊलीपासून, वलकडपासून, भाग्यनगरपासून, नागेवाडीपासून, चिकलवापासून, नेवरीपासून, आंबेगावपासून, वडिराळबागपासून, बालोलीपासून, शिरगाव, देवराष्ट्रे, कुंडल, गोगावपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांचा आवाज आहे। खऱ्या अर्थाने गेली 4 महिने रक्ताचं पाणी करतोय। विचारपीठावरचे सर्वच या ठिकाणी आदरणीय नेते मंडळी प्रत्येकाचाच नामोल्लेख केला पाहिजे। इतक्या उंचीची, चांगली उंचीची परंपरा आहे, क्रांतिकारकांची परंपरा आहे। अरे तुम्ही जैन झेडचं आंदोलन बघितलं, जैन झेडचं दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचा झेड तुम्हाला माहित नाही। फडणवीस या ठिकाणी रविराज साबळे नांगर घेऊन आला, नांगर आलाय का बरोबर का दादा? 100%। त्यामुळे आता तुम्हाला सण होणार नाही। मुंबईमध्ये आमच्या बीजी काकांनी, कॉम्रेड धनाजी गुरव आणि या ठिकाणी रणजित दादांनी मुंबईला जायचं नियोजन केलं होतं, पावसामुळे थांबलो, पण या ठिकाणी क्रांतीवर कॅप्टन रामभाऊ होता ना, तुम्हाला सांगतोय। माझे आजोबा म्हणायचे, जयंत पाटील साहेब, विशाल दादा, त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष आमचा स्वतंत्र राहणार, जो तो येतो म्हणे आता कामगारांची राज्य करणार, जो तो येतो म्हणे आता शेतकऱ्यांची राज्य करणार, कोणी येणार आमच्या पायावरती आम्ही उभा राहून संघर्ष करणार। शेतकऱ्यांना संघर्ष करायला सांगायची गरज नाही। वसंतदादा पाटील, राजारामबापू, अण्णाभाऊ साठे, क्रांतिकारी जडीबापू लाड, कॅप्टन रामभाऊ यांचा जिल्हा आहे। त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी, ही मंडळी सांगते तिथं या आणि सांगतो सगळ्यांनाच बोलायचं आहे, त्यामुळे उरकते घेऊन थांबतो। एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द। यानंतर रविराज साबळे पाटील। या ठिकाणी शक्तीपीठ रद्द व्हावा म्हणून होत असलेल्या मोर्चाचे नेतृत्व करणारे आपले सर्वांचे नेते जयंत पाटील साहेब, विशाल पाटील साहेब, राजू शेट्टी साहेब आणि आपल्याला